सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको परवणावे या स्टोरीचे 3 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग विजयनं आता मंजूची इतक्या दिवसाची कसर भरून काढली आणि खूप हार्ड रोमॅन्स केला आणि तो तिला असाच 1-2 महिन्यातून घाबरवायचा आणि मंजूसुद्धा खूप घाबरायची आणि तिला वाटायचं की आता बास, आता मला काही नको. पण आता कसं असतं ना, हे प्रेम म्हणा किंवा शरीराची गरज, ती पुन्हा 2-4 दिवसांनी निर्माण होतेच आणि पुन्हा एकमेकांजवळ यावंच लागतं. एकदा खाल्लं आणि कायमचं पोट भरलं, पुन्हा भूकच लागत नाही असं कुठं असतं का? आणि सकाळी उठल्यानंतर मंजू किचनसमोर खूप हसत होती आणि रात्रीचा त्याचा तो जुलमी अवतार बघून तिचं तिलाच कौतुक वाटायचं. आणि आता तो उठला आणि तिला नेहमीची मिठी मारत म्हणाला, "काय गं, अजून काही हवं आहे का तुला? तसं असेल तर सांग, मी आत्ताही तयार आहे." मंजू आता खूप लाजत होती आणि म्हणाली, "जा तिकडे, आता काही नको. आता ना मला जानू 1 महिन्यावर काही नको." आणि तो डोकं खाजवत म्हणाला, "या असल्या थापा ऐकून ऐकून मी कंटाळलोय. आता बघ, पुन्हा संध्याकाळी मागशील." आणि असंच म्हणूनच मी वापरून वापरून बाद झालो. आणि त्याचं हे नेहमीचं वाक्य ऐकून ती पुन्हा हसली आणि म्हणाली, "काय करू? इट्स माय लव्ह जानू. आणि ना माझं प्रेमच तुमच्यावर इतकं जास्त आहे जे मला खूप गप्प बसू देत नाही. नाहीतर नवऱ्याकडे ढुंकून न बघणाऱ्या बायकासुद्धा आहेत म्हटलं." आणि तो लगेच म्हणाला, "आणि बायकोकडे ढुंकून न बघणारे नवरेसुद्धा आहेत म्हटलं." आणि मंजू म्हणाली, "काय हो, ज्यांचे नवरे खूप दूर असतात, मिलिटरीत असतात, ते 6 महिन्याने येतात घरी, त्यांचं कसं हो? आणि आपलं तर तसं असतं तर." आणि तो लगेच म्हणाला, "हट, असलं बोलायचंच नाही. आपल्याला दुरावा खपत नाही. इथं बायकोचे पाळीचे 4 दिवससुद्धा खायला उठतात आणि तू कुठे घेऊन बसलीस?" हा मोठा गॅपचा विषय आणि तसला पैसासुद्धा आपल्याला नकोच बाबा. मंजू म्हणाली, "पण त्या मॅडम आहेत की, त्यांचा नवरा दक्षिण आफ्रिकेत असतो. 2-2, 3-3 वर्षानंतर परत येतो. 2 आठवडे राहतो, पुन्हा जातो. मग त्यांचं कसं होत असेल हो?" आणि तो म्हणाला, "आता तो काय तिकडे कोरा राहत असेल का? पटवली असेल ऑफिसमधली एखादी. आणि ही काय करते ते तर आपल्याला माहीतच आहे. आज याला पकडते, मग त्याला पकडते आणि सतत या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये फिरत राहते. कुणाची बायको डिलिव्हरीला गेली की लगेच तिथं जाऊन चिकटते, त्यांच्या गरजा पूर्ण करत. मंजू ती बाई ना खूप बदनाम आहे गं." आणि मंजूला तर वाटलं की अरे देवा, असं करतात होय. मला तर वाटलं होतं की खरंच ते एकमेकांची वाट बघत असतील इतकी वर्ष दूर राहून. आणि एक मुलगासुद्धा आहे की त्यांना, 12वीत गेलाय. विजय म्हणाला, "तुला ना गोष्टीमागचं गांभीर्य दिसत नाही आणि पाठीमागचं तुला काही दिसत नाही. जे आहे ते दिसतं. अगं तिचं जाऊ दे, तिचा नवरा दूर आहे, पण इथे नवरे असूनसुद्धा रोज शेण खाणारे आहेतच की." मंजू आता म्हणाली, "मला सांगा, तिचा तरी काय हो दोष? इथे आपल्याला 2 दिवस दम निघत नाही आणि इतके दिवस दम काढायचे. बरं ते एकदा आहे का की 2 वर्ष गेला आणि पुन्हा येईल आणि जाणार नाही? हा 2 वर्ष जातो, पुन्हा 8 दिवस येतो, घरच्यांना भेटतो आणि पुन्हा तिकडे जातो. हिचा जॉब इकडे आहे, ती तिकडे जाऊ शकत नाही. तो तिकडे जॉब करतो, तो इकडे येत नाही. आता काय करायचं? आणि शारीरिक गरज भागवण्यासाठी असं वागायचं." आणि विजय म्हणाला, "मग आई घालायला हिनं सर्व्हिस सोडावी. नवरा कमवतोय ना, मस्तपैकी दक्षिण आफ्रिकेत जाऊन राहावं की त्याच्यासोबत." आणि मंजू म्हणाली, "जाऊ द्या, तिलाही दोष देण्यात काही अर्थ नाही. लक्ष्मण जेव्हा रामासोबत वनवासाला गेला तेव्हा ती उर्मिला कशी राहिली असेल हो?" विजय म्हणाला, "आता कुठे राहिला इतका चांगला जमाना? आणि मला सांग, तू काय केलं असतं जर तुझा नवरा दूर असता तर? किंवा मी जर नपुंसक असतो, मुलं होत नसती माझ्याकडून तुला, तर काय केलं असतं?" आता मंजूला जे आहे ते नीट कळत नव्हतं आणि जे नाही त्या गोष्टी कशा सांगता येतील. आणि हा येडा नवरा तिला कायम असलेच प्रश्न विचारायचा आणि म्हणायचा, "सांग की, काय केलं असतंस जर मला मुलं होत नसती तर?" आणि मंजू म्हणाली, "पहिली गोष्ट, मुलांची गरज पुरुषांना असते, त्यांचा वंश चालवण्यासाठी. बाईला गरज नसते. बाईला मूल नाही झालं तरीसुद्धा ती तिथेच राहते.
दुसरं लग्न करत नाही. पण पुरुष मात्र लगेच दुसरी बायको करतो, कारण त्याला त्याचं नाव पुढे करणारा कोणीतरी हवा असतो. आणि त्या मॅडमनासुद्धा आहे की एक मुलगा. आणि विजय म्हणाला, पण त्या मूर्खालासुद्धा कळायला पाहिजे, यावर काहीतरी निर्णय घ्यावा, नाहीतर इकडे येऊन नोकरी करावी. इकडे काही पैसा मिळत नाही का? थोडे पैसे कमी मिळतील, पण कुटुंब पण आहे ना सोबत. बायको सोडली मोकळी आणि स्वतः गेलाय तिकडे. आणि मरू दे, आपण का करतोय इतरांचे विषय. मंजू आता कणिक मळायला लागली आणि म्हणाली, माझा चहा गाळून द्या. आणि तो लगेच म्हणाला, 2-4 चपात्या एक्स्ट्रा दे. मित्राची बायको गेली फिरायला, त्याच्यासाठी डबा द्यायचा आहे 8 दिवस. आणि मंजूने लगेच एक्स्ट्रा चपातीचं पीठ मळलं. मग आता मुलगा जाणार होता टुर्नामेंट खेळायला 2 दिवसांसाठी मुंबईला. आणि मंजू त्याचीच वाट बघत होती की तो केव्हा जातोय. कारण विजय आणि ती पहिल्यांदा आता इतक्या वर्षातून एकत्र मुलांशिवाय राहण्याचा अनुभव मिळणार होता तिला. आणि तिला ना फार इच्छा होती त्याच्यासोबत रात्रभर त्याच्या मिठीत विवस्त्र झोपण्याची. तशी ती शॉर्ट्स घालून झोपायची. पण सतत त्या छोट्या आगाऊ मुलाची भीती वाटायची. त्यानं थोडंसं काही बघितलं आणि प्रश्न विचारले तर. आणि त्याचवेळी कसले तरी महोत्सवसुद्धा लागले होते. आणि त्या महोत्सवमध्ये सुद्धा शनिवारी रविवारी जाऊया असं तो म्हणाला. आणि मंजू म्हणाली, जानू त्यापेक्षा पिक्चरला जाऊया ना. पिक्चर बघताना तिला रोमॅन्स करायचा होता आता. आणि तो म्हणाला, पिक्चर काय बघतेस, त्यापेक्षा इकडे जाऊया, मस्त हॉटेलमध्ये खाऊया आणि झोपायला घरी जाऊया. आणि आता मंजूनं तर खूप प्लॅनिंग केलं होतं या 2 दिवसात, काय काय करायचं त्याचं. आणि खूप कसर भरून काढायची होती. इंटिमेट होण्याची नाही तर दुसरी. आता यांच्या प्रेमाला काय कमी पडत होतं कुणास ठाऊक, तरीही अजून काहीतरी राहिलंय असंच वाटायचं. आणि नेमका आला सासऱ्याचा फोन. आणि मी आणि कविता येतोय तुमच्याकडे असं म्हणालं म्हातारं. आणि विजय म्हणाला, या. आता हे सगळं घडलं तिच्या माघारी, तिला माहीतच नव्हतं. आणि संध्याकाळी तो तिला म्हणाला, मंजू कविता आणि अण्णा येणार आहेत या शनिवारी रविवारी. आणि झालं. मंजूचा चेहरा खूप पडला. आणि आता येऊ नको कसं म्हणायचं. त्यांच्या बापाला आणि बहिणीला असं कोडं तिला पडलं. तो चिडला तर, माझ्या बहिणीला बापाला येऊ नको म्हणतेस, माझ्या घरी येण्यापासून अडवतेस असं म्हटलं तर. तिच्या डोक्यात तर दुसरंच प्लॅनिंग होतं. आणि त्यानं जर दुसराच अर्थ घेतला तर. कारण नवऱ्याची जात मुळात असतेच उलट्या खोपडीची. आणि ती घाबरत घाबरत हळूच त्याला म्हणाली, जानू खरंच ताई आणि अण्णा येणार आहेत का? विजय म्हणाला, हो अगं, हरभऱ्याची भाजी घेऊन येणार आहेत. आणि आता तर मंजूला तर आणखीनच कोडं पडलं. ते इतक्या आपुलकीने आपल्यासाठी भाजी घेऊन येणार आणि आपण येऊ नको म्हणायचं होय, आपल्या एन्जॉयमेंटसाठी. त्यात मंजूच्या आईचा पण फोन आला. तिची बहीणसुद्धा मंजूला माळवं घेऊन येणार होती तिच्या शेतातलं. आणि सगळ्यांना आता याच शनिवार रविवारी यायचं आहे का असं तिला वाटलं. आणि मंजूला तर कोणीच नको होतं या 2 दिवसात. आणि आता मंजूनं तिच्या आईला तर सांगितलं की, आई अगं परीक्षा आहे आमच्या शाळेत शनिवारी रविवारी, त्यामुळे अक्काला म्हणावं पुढच्या आठवड्यात ये. पण आता इकडचं कसं करायचं सासरचं. आणि आता ती पुन्हा हळूच त्याच्याजवळ गेली आणि त्याच्या गालावर हात ठेवून त्याला गोड बोलून म्हणाली, अहो ऐका ना, या आठवड्यात नको ना, पुढच्या आठवड्यात या म्हणावं, आता नको ना प्लीज. त्यानं लगेच तिच्याकडे बघितलं तिरके डोळे करून आणि म्हणाला, आता काय प्रॉब्लेम आहे. आणि मंजू म्हणाली, मला तुमच्यासोबत एकटं राहायचंय. विजय म्हणाला, मग आता 20 माणसांचं खटलं आहे का आपल्यासोबत, आपण दोघेच आहोत 24 तास एकत्र. मंजू लगेच गाल फुगवून लाडात म्हणाली, तुम्हाला माझा कंटाळा आलाय का, तसं असेल तर सांगा. विजय म्हणाला, इथं कंटाळ्याचा काय प्रश्न, पण तुझं काय चाललंय ते बघ ना. इतक्या रूम आहेत, येतील राहतील वेगळ्या रूममध्ये, तुझ्या प्रायव्हसीला कोण धक्का लावायला येतं. आता ते बरोबर होतं म्हणा, पण आता नणंद सासरा असल्यावर घरात वावराची थोडी बंदी असतेच की. आणि हिच्या मनात काय होतं हिलाच माहीत. इतकं खुल्लम खुल्ला प्रेम करून सुद्धा अजून कसलं खुल्लम खुल्ला करायचं होतं गॉड नोज. आणि तो म्हणाला, त्याचा अंतिम निर्णय सांगत, ते काही नाही, ते दोघे यायला निघालेले आहेत आणि ते येतील. आणि ती म्हणाली, येऊ दे की. मी ना अक्काला पण येऊ नको म्हटलं.
जानू मला आपण दोघं राहायचं आहे घरात, तुम्ही सांगा ना फोन करून. आणि तो म्हणाला नाही, ते येणारच. आणि तिनं केलं त्याच्याकडे पाठ आणि झोपली रुसून आणि म्हणाली, नवरा एकही गोष्ट ऐकत नाही आणि माझ्या मनासारखं काही करतच नाही. आणि त्यानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ए बया, सगळं तुझ्याच मनासारखं असतं. मंजू, आता तुझं अति होतंय बरं का. आणि ती म्हणाली, ठीक आहे, मग तुमच्यावरच्या अतिप्रेमामुळे असं होतंय असं समजा. नको ना जानू प्लीज. आणि तो म्हणाला, मग मला काय देशील. आणि ती म्हणाली, मुलगा जाऊन ये ना टुर्नामेंटला, मग आपण दोघंच अख्ख्या घरात, मग बघाच मी तुम्हाला काय काय देते. आणि आता विजयरावांच्या तोंडाला सुटलं पाणी, देशी कोंबडी बघून सुटतं तसं. आणि तो म्हणाला, मंजू, मग आज दूर राहा, उद्या पण दूर राहा, आणि मग शनिवारी एकदम राजेशाही ताटात रॉयल जंगी कार्यक्रम करू. आणि ती लगेच म्हणाली चालेल, आणि तिनं त्याला सोडलं. आणि म्हणून विजय खुश झाला, नाहीतर ही बया रोज चिकटाला यायची, अजिबात सोडत नव्हती त्याला. आणि विजय सकाळी अण्णांना फोन करून म्हणाला, अण्णा, थोडंसं काम आहे, तुम्ही ना पुढच्या आठवड्यात या. आणि विजयरावांची मंजुळा एकदम खुश, कणकीचे हात तसेच घेतले आणि त्याच्या गळ्यात मिठी मारली आणि दोन्ही गलावर पप्पी घेतली आणि म्हणाली, थँक्यू जानू, आय लव्ह यू. आणि मंजूनं बहिणीला अडवलं, सासऱ्याला नंदला अडवलं इकडे येण्यापासून, पण एक गोष्ट येण्यापासून ती नाही रोखू शकली. आता नशिबाने इतकी बेकार गंमत केली की मंजूला गुरुवारी पाळी आली. आणि आता कशी गंमत करायची आणि मजा करायची, बसा बोंबलत. आणि मनातून खूप खूप नाराज झाली होती. नशीब गांडू म्हणतात ते असं. आणि मंजूला इतकं रडू येत होतं की काही विचारूच नका, असं कुठं असतंय होय. आणि तिनं त्याला सांगितलं आणि विजय खूप हसला आणि म्हणाला, आईच्या गावात आपली काशी अशीच होते, मी सुद्धा लग्नानंतर कधी एकदा माझं पाखरू मिठीत घेतोय अशी वाट बघत होतो, आणि नेमकी तुला पाळी आली आणि हनीमून गेला लांबणीवर. नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. पण तरीही मंजू म्हणाली, असू द्या, एकांत मिळतोय तो खूप महत्त्वाचा. आणि आता मग मुलाला सकाळी शनिवारी दिला पाठवून, आणि शनिवारी संध्याकाळी ते गेले महोत्सव फिरायला. तिला 3रा दिवस होता आणि त्याच्यात महोत्सवामध्ये खूप गर्दी होती आणि अख्ख्या गर्दीतून तो तिचा हात पकडून फिरायचा. मधूनच तिचा हात दाबायचा, कमरेत हात घालायचा, जवळ ओढून घ्यायचा. आणि आता कशाचं काय, एकदम नवं वाटायचं, खूप छान वाटायचं. नुकतंच लग्न झालं आणि फिरतोय आपलं, मुलं नसताना अशी फिलिंग येत होती. आता मधूनच त्यांचे विद्यार्थी दिसायचे, सहकारी दिसायचे, पण सगळे गेले तेल लावत. मंजू विजय कोणाचाही विचार करत नव्हते. अगदी खुल्लम खुल्ला मोबाईलला स्टेटस टाकण्यापासून ते गाडीवर चिकटून बसण्यापर्यंत असेच खुल्लम खुल्ला जगण्याचा ते जगायचे. ते कोणाचा विचार करत नव्हते की लोक काय म्हणतील, संकोच नव्हते करत. लग्नाचे नवरा बायको आहोत आपण, लफड्यातले नाही, मग घाबरायचं कशाला. आणि त्यानं हात दाबला की तिच्या काळजात धस्स व्हायचं. गर्दीमध्ये दुसरा एखादा पुरुष इकडून तिकडून आला की तो तिला पुढे घ्यायचा आणि तिच्या खांद्याला पकडून चालवायचा, इतरांपासून प्रोटेक्ट करायचा. कमरेत हात घालून चावटपणा करत कंबर दाबायचा आणि ती लाजून त्याच्याकडे बघून हसायची. आणि आता हनीमूनला गेल्यासारखी फिलिंग येत होती. तेव्हाही हे सगळं घडायचं आणि हे असलं जगणं खूप वर्षातून आज ते अनुभवत होते. आणि मग आता हॉटेलमध्ये जेवायला जायचं होतं तर भली मोठी गर्दी. मंजू म्हणाली, जानू बिर्याणी पार्सल घ्या, घरी जाऊन खाऊया. मग तसंच केलं, पार्सल घेतलं, घरी जाऊन खाल्लं. आणि तो तिला आग्रह करून करून खायला घालत होता आणि काही नाही, तिनंही आता मोबाईलला हात नाही लावला आणि त्यानंही काहीच काम नाही केलं. आणि आज फक्त मिठीत झोपायचं म्हणून दोघेही लवकर बेडवर आले. आणि उद्या काय असेल, झालं तर झालं 4थ्या दिवशी, असं ती म्हणाली. पण आता तो जवळ आला आणि तिला म्हणालाच, मंजू एकदा चेक कर ना, असेल चान्स तर येतो फिरून. आणि तिनं हसून त्याला जवळ घेतला. दोघेही रोमॅन्स करायला लागले. आज कसलीच भीती नव्हती, दडपण नव्हतं. आणि ती म्हणाली, जानू चान्स आहे, नो ब्लिडिंग. आणि जानू काय एकदम खुश. आता तो कोणाचं ऐकत नसतो आणि एकदम बेड तुटेपर्यंत तडकभडक रोमॅन्स केला. दोघेही झोपले आणि
सकाळी लवकर उठून कोणाच्या तरी माथेला जायचं होतं, खूप लांब जायचं होतं. आणि ती त्याच्यासाठी चहा बनवायला उठणार इतक्यात तो म्हणाला, उठू नको, तू झोप. मंजू थकून तशीच झोपली आणि तो तयार होऊन चहा घेऊन तिच्याजवळ आला. विवस्त्र अवस्थेत झोपलेल्या तिच्या अंगावर पुन्हा पांघरून घातलं. डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि मंजू म्हणाली, जानू मॉर्निंग किस. आणि तो म्हणाला, नको, तू ब्रश नाही केला. आणि ती म्हणाली, जाण्या, ओठांचा नसतो घ्यायचा, कपाळाचा घ्यायचा असतो. आणि मग त्यानं तिच्या कपाळाचा किस घेतला आणि तिनं त्याच्या गालाचा घेतला. आणि मग ती म्हणाली, ऐका ना, मी काय म्हणते, त्या पोराला म्हणावं 8 दिवस इकडे येऊच नको. जानू काय मस्त वाटतंय, तुम्ही ना फक्त माझ्या एकटीचे आहात असं वाटतंय. आणि तो म्हणा, तुझ्या आईचा घोडा, अगं वाजवटी नाही तू, अगं मशे 2-2 पोरं आहेत की आपल्याला, आणि आता तुला काय सुचतंय, चल सोड मला, असं म्हणून बाहेरून दरवाजा लावून निघून गेला. आणि मंजू पुन्हा झोपली. रात्रीचा त्याचा झंझावाती प्रणय आठवत आणि आणखीन एक नाईट होती तिच्याकडे शिल्लक, खुल्लम खुल्ला प्रेम करण्यासाठी.